नमस्कार. देवेंद्र सरकारची जन्मत चाचणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मी महेश तिवारी. एकूणच आज आपण आलेलो आहोत बल्लारपूरमध्ये. बल्लारपूर शहर, बल्लारपूर मतदारसंघ हा राज्यातला VIP मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि या बल्लारपूर शहराचं प्रतिनिधित्व करतात राज्याचे अर्थ खात्याची जबाबदारी असलेले सुधीर मुनगंटीवार. एकूणच बल्लारपूर शहराचं जर आपण महत्त्व लक्षात घेतलं तर गडचिरोली, चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यातलं जे राज्यातलं सगळ्यात मौल्यवान सागवानाचं जंगल आहे त्या जंगलातलं सागाचं लाकूड या बल्लारपूरच्या आगारामध्ये ठेवलं जातं. बल्लारपूर शहराचं जुनं नाव आहे बल्लारशाह आणि या बल्लारशाह असेल किंवा बल्लारपूर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या शहराच्या दोन गोष्टी ज्या सांगण्यासारख्या आहेत त्या म्हणजे लाकडाचा आगार. सागवानाचं अत्यंत मौल्यवानाचं असं सागवानाचं लाकडाचं मोठं आगार आहे आणि संपूर्ण देशभरच नव्हे तर आशिया खंडामध्ये इथलं सागवान प्रसिद्ध आहे आणि संपूर्ण देशभरातून या ठिकाणी येऊन लोक सागवानाचं लाकूड घेऊन जातात. दुसरी महत्त्वाची ओळख ती म्हणजे बल्लारपूरला पेपर मिल आहे. खापर उद्योग समूहाची ही पेपर मिल, त्यामुळे बल्लारपूर प्रसिद्ध आहे. एकूणच चंद्रपूर जिल्ह्यातली सर्वाधिक मोठी नगरपालिका अशी बल्लारपूरची ओळख आहे आणि गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर एकदा भाजप आणि नंतर काँग्रेस असं क्रमक्रमाने इथं सत्तांतर होत गेलेलं आहे आणि या सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातली ही जी नगरपालिका आहे या नगरपालिकेमध्ये सध्या जर आपण बघितलं तर सध्या काँग्रेसची सत्ता आहे. एकूणच आपल्यासोबत सगळे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे. या ठिकाणी काँग्रेसचे जे माजी नगराध्यक्ष आहेत दिलीप माकोडे असतील, त्यासोबत काँग्रेसचे आता बंडखोर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नासिर खान आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे भाजपचे जे जिल्हाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, भाजपचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हरीश शर्मा हे आपल्यासोबत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे फाटीराखे अशी ओळख असलेले आणि राज्याच्या वनविकास महामंडळाचे अध्यक्ष असलेले आणि या बल्लारपूर नगरपालिकेमध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे चंदनसिंग चंदेल भैया आहेत. त्यासोबतच नगरसेविका विद्यमान असतील किंवा माजी नगरसेविका असे अनेक सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहेत. आपण विचारणार आहोत आपल्यासोबत जे काँग्रेसचे नगराध्यक्ष आहेत. गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेस पक्षाकडून नेमक्या ज्या जनतेच्या अपेक्षा होत्या किती पूर्ण झाल्या मला सांगा दिलीप भाऊ. तुम्ही या ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि आता गेली 5 वर्षे जी सत्ता होती त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही नगर परिषद सदस्य होते. एकूणच काँग्रेस पक्षाच्या संदर्भात जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या ती किती पूर्ण झाल्या, काय विकास तुम्ही केलेला आहे? आम्ही नगर परिषदच्या माध्यमातून जे मॅनिफेस्टो होते आमचे, ज्या मॅनिफेस्टोच्या नुसार आम्ही प्रत्येकाच्या वार्डातला विकास केलेला आहे, शहराचा विकास केलेला आहे. मॅनिफेस्टोच्या हिशोबानं पूर्ण कामं केलेले आहे. महत्त्वाच्या अशा कुठल्या उल्लेखनीय बाबी आहेत ज्या काँग्रेस पक्षाने या शहरामध्ये केलेल्या तुम्ही असं सांगू शकता? अल्पसंख्याकरता आम्ही स्मशानभूमीकरता ही शेड दिलेला आहे. मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीकरता शेड दिलेला आहे. आणखी वरती रस्त्यावर नाल्याचे कामं केलेले आहे, मोठे रस्ते काढलेले आहे, घाटाचा विस्तार केलेला आहे वर्धा नदीवरती आणि इथे काँग्रेसच्या माध्यमातून शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार केले 112 गाड्याचा स्विमिंग टँक बनवलेला आहे. बरोबर आहे. एकूणच विकासाचे अनेक दावे करत आहेत. जर आपण बघितलं तर गेल्या 5 वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि 2 वर्षापासून राज्यात भाजपचं सरकार आहे. आपण विचारूया आपल्यासोबत जे पदाधिकारी आहेत. मला सांगा तुम्ही आज महत्त्वाचं म्हणजे या नगरपालिकेमध्ये आता जी निवडणूक होत आहे इथं बंडखोरी झालेली आहे. काँग्रेस पक्षाकडून गेल्या वेळी नगरसेवक असलेले आता बंडखोरी करून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. मला सांगा तुम्ही आता काय जनतेमध्ये तुम्ही काय घेऊन जाणार आहात? कारण 5 वर्षे काँग्रेस सत्तेत होती आणि आता तुम्ही विरोधी बंडखोर उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात. काय म्हणणं आहे तुमचं? नगरपालिकेमध्ये 5 वर्षात काय झालेलं आहे? पिछले 5 वर्ष में कांग्रेस सत्ता में थी, परंतु पिछले 2.5 वर्ष की जो नगराध्यक्ष थे उसके द्वारा हमारे 6 लोग जो हमारे गठ के थे उनको हमेशा डावलने का काम नगराध्यक्ष के माध्यम से किया गया और हमारे जो ग्रुप है उसको हमेशा नीचा दिखाने का काम किया गया. उसी प्रकार जो अभी बल्लारपुर नगराध्यक्ष पद के लिए हमने भी टिकट मांगा था और कई लोगों ने टिकट मांगा था, परंतु यहाँ के जो स्थानीय लोग हैं इनको टिकट ना देते हुए कांग्रेस की जो हाईकमान है उसने एक डिस्पैच लाया सिद्दीपेट से और अचानक जो यहाँ नहीं रहते हैं, जो बलाशा में नहीं रहते हैं, कभी दिखते नहीं हैं, जो अपने
सिर्फ नानाजी के नाम पर काम करते हैं, ऐसे व्यक्ति को टिकट दिया गया और यहाँ के जो निष्ठावान कार्यकर्ता है कांग्रेस के उनको धक्का लगा। और जो मजदूर कांग्रेस है बल्लारपुर शहर की, उनके माध्यम से मैं आज बल्लारपुर शहर के नगराध्यक्ष पद के लिए खड़ा हूँ। और मला एक सांगा की या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेस पक्षामधली जी गुटबाजी आहे त्याचा फटका विकास कामावर बसलाय की आपण विचारू? मला सांगा, 5 वर्ष काँग्रेस या ठिकाणी सत्तेमध्ये होती आणि तुम्ही असं म्हणताय की या ठिकाणी डावलण्यात आलेल्या विकास कामाचं वाटप होत असताना तर एकूण काँग्रेसच्या गुटबाजीचा विकास कामावर काय परिणाम झाला असं वाटतंय का तुम्हाला? पिछले 5 वर्ष में कांग्रेस सत्ता पे नहीं थी, कांग्रेस और भाजपा मिलकर सत्ता में थी, ये सब जानते हैं बल्लारपुर शहर में। इसलिए बल्लारपुर शहर के जो पालक मंत्री हैं उनके माध्यम से, उनकी सरकार है, उनके माध्यम से जो विकास निधि आई उससे काम हुआ है। केवल बल्लारपुर नगर परिषद के माध्यम से काम नहीं हुआ है बल्लारपुर में ज़्यादा। एकूणच आपण पाहतोय एक चांगलं मोठं म्हणजे धक्कादायक विधान आहे आपण म्हणू शकतो। काँग्रेस आणि भाजप यांची इथं सत्ता होती आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकास कामं झालाय। काँग्रेसची भलेही नगर परिषदेमध्ये सत्ता होती तरी भाजपच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विकास कामं झालाय असं या ठिकाणी जे विद्यमान काँग्रेसचे बंडखोर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे नासिर खान यांनी म्हटलेलं आहे। आपण विचारूया, मला सांगा, भाजपचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत हरीश शर्मा, मला सांगा या ठिकाणी काँग्रेस 5 वर्ष सत्तेत होती आणि त्यांचं असं मत आहे की भाजप सुद्धा त्याच्यामध्ये सत्तेमध्ये सोबत होती आणि गेल्या 5 वर्षातलं जो या ठिकाणचं राजकारण आहे हे पाहता त्यांनी केलेले विकासाचे दावे किती खरे आहेत? विकास के जो दावे उनकी तरफ से किए जा रहे हैं वो दावे पूरी तरह सही नहीं है। स्वाभाविक रूप से जिस प्रकार की गति 5 वर्षों के अंदर में विकास की होनी चाहिए थी वो नहीं है। लेकिन हमने नगर पालिका के अंदर में हमारे भी 11 नगर सेवक 2011 में जीत करके आए थे और आदरणीय पालक मंत्री महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की सरकार आई पिछले 2 साल पहले और उन 2 सालों के अंदर में आदरणीय पालक मंत्री विकास पुरुष हमारे आदरणीय सुधीर मुनगंटीवार जी के माध्यम से इस शहर के अंदर में लगभग 114 करोड़ रुपए विकास के लिए ला करके इसके सर्वांगीण विकास के लिए हमने प्रयत्न किया और आगे भी हमारा जो प्रयत्न है वो सर्वांगीण, इस शहर का सर्वांगीण विकास के लिए हम लोग काम करने वाले हैं। और स्वाभाविक रूप से आज भारतीय जनता पार्टी का शासन महाराष्ट्र में है, केंद्र में भारतीय जनता पार्टी की सरकार है और अगर जनता के आशीर्वाद से भारतीय जनता पार्टी को मौका मिला तो विदर्भ का एक सुंदरतम शहर हम बनाने का प्रयत्न करेंगे। एकूणच आपण काँग्रेस आणि भाजप यांच्या दोन्ही नेत्यांकडून जे म्हणणं आहे ते ऐकलेलं। आपल्यासोबत आणखी काही लोक, मला सांगा, हे या ठिकाणी काँग्रेसनी दावा केलेला आहे आणि भाजपही दावा करताय, तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं, तुम्ही काय म्हणाल? भारतीय जनता पार्टी, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मागील अनेक वर्षापासून 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, परंतु बल्लारपूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत असे काही ठोस पाऊल उचलले नाही। कॉन्क्रीटचा जंगल केलेला आहे, प्रदूषण वाढलेलं आहे, कामगारांना रोजगार नाही। लोकांचं जे मत आहे, महत्त्वाचं म्हणजे हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि काँग्रेस आणि भाजप या दोघांनी जे दावे केलेले आहेत ते यांनी खोडून काढलेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी वनविकास महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत, ज्यांना मंत्रिपदाचा दर्जा आहे आणि नगरपालिकेमध्ये ते सदस्य सुद्धा आहेत, या ठिकाणी चंदनसिंग चंदेल भैया, आपण त्यांना विचारूया। मला हे सांगा की या ठिकाणी जो दावे केले जातात विकास आणि विकासाच्या संदर्भात काँग्रेसवाल्यांनी म्हटलेलं आहे, तुमच्या पक्षाच्या लोकांनी म्हटलं आहे, पण आता दुसऱ्या पक्षाचे जे लोक आहेत त्यांचा असा आरोप आहे की या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप दोघांनी काही विकास कामं केलेली नाही। तर नेमकं तुम्ही काय म्हणाल? तुम्ही स्वतः नगराध्यक्ष होते आणि आता पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी भाजपचेच आहेत। देखिए, हमारे जो प्रतिद्वंदी है, प्रतिस्पर्धी है, वो तो कहते रहेंगे, मगर हमारी सत्ता यहाँ पर महाराष्ट्र के अंदर में 2 साल से है। पिछले 10 साल 15 साल से हमारे सुधीर जी इस क्षेत्र का नेतृत्व जरूर करते हैं, मगर भारतीय जनता पार्टी की सत्ता नहीं रहने की वजह से हम लोग लाचार थे। और जब से सुधीर भाऊ यहाँ पर महाराष्ट्र के वित्त मंत्री और वन मंत्री बने, तब से बल्लारपुर शहर का उन्होंने एक बीड़ा उठाया कि बल्लारपुर शहर को महाराष्ट्र के अंदर में सबसे सुंदर और स्वच्छ शहर बनाने का उन्होंने बीड़ा उठाया है। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे बल्लारपूर शहराची जी ओळख आहे ती संपूर्ण विदर्भामध्ये एक औद्योगिक शहर अशी ओळख आहे आणि या शहरामध्ये असलेल्या अनेक समस्या असतील किंवा इथलं राजकारण असेल, या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत एक ब्रेक नंतर। ब्रेक नंतर परत एकदा आपलं देवेंद्र सरकारची जन्मत चाचणी या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। एकूणच आपण आता सध्या आहोत बल्लारपूरमध्ये आणि बल्लारपूरमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी या ठिकाणच्या अनेक समस्यांवर चर्चा होत आहे। आपण आता बघितलं, काँग्रेस असतील, भाजप असतील, या पक्षाच्या जे विद्यमान पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून केले जाणारे अनेक दावे आपण ऐकलेले आहेत। मात्र
या ठिकाणी असलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या अनेक समस्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बल्लारपूर शहराला भेडसावणारी समस्या गेल्या अनेक वर्षापासूनची प्रदूषणाची. या ठिकाणी पेपर मिल आहे, सोबतच कोळशाच्या खाणी आहे. त्या दोन्हीमधून होणारं प्रदूषण, त्यावर या ठिकाणच्या जनतेमध्ये नेहमी एक वेगळ्या प्रकारची चर्चा असेल किंवा नाराजीची भावना वर्तवण्यात आलेली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे कामगार आहेत, बल्लारपूर पेपर मिल सगळ्यात मोठी पेपर मिल म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार आहे. गेल्या काही महिन्यापासून यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे या सगळ्या समस्यांसंदर्भात नेमकं या ठिकाणी काय आपण ते विचारूया. आपल्यासोबत कामगार संघटनेचे जे पदाधिकारी त्यांना विचारूया. मला सांगा, बल्लारपूर पेपर मिल सगळ्यात मोठी पेपर मिल आहे या ठिकाणी विदर्भातली, आणि नावाजलेल्या या पेपर मिलमध्ये जो पगार मिळाला पाहिजे पगार मिळत नाहीये. तर नेमकं कामगारांवर अशी वेळ येण्यासाठी काय कारण आहे आणि तुम्ही पदाधिकारी आहात? आज IBM लोकमतच्या माध्यमातून देवेंद्र सरकारची जनमत चाचणी हा विषय घेऊन इथं आपण आलो आहोत. बल्लारपूर पेपर मिल ही 1952 पासून इथे प्रस्तावित आहे. यापूर्वीच्या सरकारने 1947 पासून 2014 पर्यंत बांबू पुरवठा करण्याची जबाबदारी घेतली होती, ती व्यवस्थित पार पडली. परंतु नवीन सरकार आल्यावर या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे वनमंत्री यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि बल्लारपूर पेपर मिलला बांबू पुरवठा झाला नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे इथल्या वर्करला 3-3 महिन्याचा पगार मिळत नाही. कारण की इथल्या माध्यमातून जो बांबू आम्हाला मिळत होता तो 8,000 रुपयाच्या मेट्रिक टनने मिळत होता, आणि इथून बंद झाल्यावर मिल चालवण्यासाठी आम्ही आसाम, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इथून जो बांबू आणत होतो किंवा लाकूड आणतो त्याची कॉस्ट आम्हाला 12,000 ते 12,500 मेट्रिक टन पडते. आणि ही जी तफावत आहे 4,000 ते 5,000ची, याच्यामुळे हा उद्योग डबघाईस आलेला आहे. आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आहे. समोर हा एक रोड बनलेला आहे. या रोडच्या बाजूला एक कॉन्क्रीटचा रोड बनवला, त्याच्या बाजूचा दुसरा रोड आहे. आपण त्या विषयावर बोलूया. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणची जी अर्थवाहिनी समजली जाणारी बल्लारपूर पेपर मिल आहे, त्या ठिकाणी जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीला कोण जबाबदार आपण विचारत आहोत. आणि आता पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांवर आरोप केला. आपल्यासोबत आणखी काही लोक, मला सांगा, तुम्ही भाजपकडून या ठिकाणी आहात आणि नेमकं पालकमंत्र्यांच्या संदर्भात हे असे आरोप केले जात आहेत. नेमका ही परिस्थिती उद्भवण्यासाठी कोण जबाबदार आहे, तुम्ही काय म्हणाल? बल्लारपूर पेपर मिलवर जे आर्थिक संकट ओढावलेलं आहे त्यासाठी हे लोक पालकमंत्री माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांच्यावर बोटे दाखवतात. ही इथली स्थानिक युनियन आणि व्यवस्थापन त्याच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या पेपर मिलच्या नवीन इलेक्शनमध्ये झालेला आहे, कोट्यावधी रुपयाचं साठलोटं झालेलं आहे, त्या संदर्भात तिथून ते आर्थिक संकट निर्माण झालं. आणि यात सरकारचं कोणतंही दोष नाही. बांबूच्या संदर्भातलं धोरण शासनाने वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. आदरणीय सुधीरजी मुनगंटीवारांच्या माध्यमातून आणि देवेंद्रजींच्या मध्यस्थीने बांबूच्या संदर्भातला प्रश्न पेपर मिलचा केव्हाच सोडवला गेलेला आहे. पण मुद्दा असा आहे की यांचं फेल्युअर हे स्वीकारायचं नाही आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हे खापर कोणावर फोडायचं, तर सत्ताधाऱ्यांवर फोडायचं ते जास्त अधिक सोयीस्कर होतं. या अनुषंगाने ते भाष्य करतात. हे पेपर मिलच्या जे आर्थिक संकट आलेलं आहे त्यांच्या चुकीच्या आर्थिक नीतीमुळे आलेलं आहे, इथल्या चुकीच्या कामगार धोरणांमुळे आलेलं आहे. कामगारांना अनेक दिवसापासून पगार नाही. युनियन काय करते आहे, काँग्रेसचे मोठे जे जे नेते आहेत त्यांच्या हाती ती युनियनची धागेदोरे आहेत. आणि आतापर्यंत त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं जे काम ते अल्टिमेटम दिलं पाहिजे व्यवस्थापनाला, या व्यवस्थापनाने कधीच दिलेलं नाही आहे. आदरणीय सुधीरजींनी जे चांगलं होऊ शकतं इथल्या कामगारांसाठी ते पुरेपूर प्रयत्न देवेंद्रजी फडणवीस यांच्या मध्यस्थीने बांबूचा प्रश्न पूर्णपणे सोडवलेला आहे. ब्रेक नंतर परत एकदा आपलं देवेंद्र सरकारची जनमत चाचणी या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतोय बल्लारपूर नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली तरी या ठिकाणच्या अनेक समस्या आहेत. आणि आरोग्याच्या समस्या असतील, प्रदूषणाच्या समस्या असतील, त्यासोबतच या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे पाणीपुरवठा योजना आहे. त्या पाणीपुरवठा योजनेमधून जी करवाढ आहे त्या संदर्भात सुद्धा आहेत. आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत, महिला आहे, आपण त्यांना विचारूया. मला सांगा, या ठिकाणी महिलांना सगळ्यात जास्त भेडसावणाऱ्या समस्या काय? तुम्ही स्वतः निवडणुकीत उभे आहात. सर्वात जास्त महत्त्वाची समस्या म्हणजे बल्लारशामध्ये आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी दारूबंदी आणली, परंतु सर्वात जास्त जर बल्लारशात येत असेल तर दारू येते आणि ती बी इल्लीगलरित्या येते.
म्हणजे बल्लारशात दारू बंद नाही झाली, फक्त महाग झाली. आणि त्याच्यामुळे जे महिला आहे महिलांना जास्त प्रॉब्लेम होत आहे, गरीब लोकांना. मग पहिल्यांदा दारू 100 रुपयात मिळायची, आता 150-200 रुपयात मिळते. आणि त्याच्यामुळे महागाईची जो मार आहे तो गरीब वर्गांना जास्तीत जास्त पडत आहे. आणि दुसरी गोष्ट, इथे जे कॉलेजचे स्टुडंट आहे त्यांनी एज्युकेशन सोडून कॉलेजच्या बॅगमध्ये दारू आणून विकणं सुरू केलं आहे. गंभीर मुद्दा आहे. एकूणच आपण बघितलं, दारूबंदी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असला तरी या ठिकाणी अवैध विक्री होत असल्याचं महिलांचं मत आहे. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी जर आपण बघितलं, पाणी पुरवठ्याच्या संदर्भात जे लोकांचं मत आहे की पाणी पुरवठा जो लोकांना होतो तो नियमित होतो का, आणि महत्त्वाचं म्हणजे जो कर वसूल केला जातो पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला, तर त्याची पद्धत कशी आहे? बहुत जास्ती पद्धत आहे आणि बहुत जास्ती हे घेत आहे. आपले पाण्याचे पुरवठ्याचे काय म्हणते बा बिल आणि ते इथले त्रस्त आहे काय जास्ती करून से ना पाण्याचं जास्ती प्रॉब्लेम आहे. आणि पाणी काय म्हणते बा इथले बिल येत आहे, लोक का पाणी नाही भरू बिल नाही भरू शकत. कधी कधी लोकांची नळं कटली आहे, कधी कधी परेशानी होऊन राहिली आहे त्यांना. नगरपालिकेमध्ये मग तुम्ही या ठिकाणी या मुद्द्यावर जनतेमध्ये काय हे करणार आहात? आम्ही समस्या करू याचे. आमचे अशी गव्हर्नमेंट 5 वर्ष राहिली, त्यांना लोकांचे कामं केले, सगळ्यांचे गल्लोगल्ली रोड बनवले, सगळे समस्या सोडवल्या. आणि अजून बी आम्ही निवडून येऊन राहिलो तर आम्ही पूर्ण कामं गावाची करू. बल्लारपूरमध्ये सगळ्यांना भेडसावणाऱ्या या समस्या या निवडणुकीमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेपर मिलचा मुद्दा असेल, दारूबंदीचा मुद्दा असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न आहेत. आणि संपूर्ण प्रश्नांचा उहापोह या ठिकाणची जनता निवडणुकीमध्ये नक्कीच करणार आहेत. तेव्हा बघूया आपण या ठिकाणची जनता नेमकं काय कौल देते.